हॅलो नमस्ते, सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत का? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस येते खूप खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। तर माझं जे आहे ना दुपारचा स्वयंपाक चालू आहे बरं का, आणि खूप गरम होत आहे। तुम्ही तर पाहिलंच आहे, माझा चेहरा बघू शकता, खूप गरम होतं। तर चला, गरमी बी झाली तरी पण खायला तर करायलाच पाहिजे असे। तर इकडे मी काय नाही, आज स्वयंपाकामध्ये फक्त चपाती बनवली आहे, मुगाची डाळ आणि गवारीची भाजी बनवायची आहे बरं का। तर मुलाला म्हणजे मला जे थोडीशी कट करून दे, तर असे पण नसली तर मी गवार जे आहे ना हातानेच खोडून घेते। पण काय होतं माहिती का, आता घेऊन आला आहे ते, मग कधी हे करणार ना मी त्याच्यामुळे त्याला मी म्हणले की आता कट करूनच दे, कारण की मी एवढ्या चपात्या वगैरे बनवूस तर जे आहे ना तर त्याची कट झाली तर मला लवकर भाजीला जे आहे ना तर हे होऊन जाईल, कारण की मिस्टर येणार आहे 2 वाजता जेवायला। आत्ता वाजलेला आहे 1, तोपर्यंत होऊन जाईल समजा, कारण की ते म्हणताय 2 वाजता येतो, पण तेवढं काय फास्ट ते येत नाही। माणसांचं कसं असतं ना की 2 मिनटात आलो म्हणतात, तिथं अर्धा तास 1 तास सहज लागून जातो, असं कामं असतात त्यांच्या पण मागे। तर मला ना तुम्हाला एक म्हणजे असं ना हे एक सांगायचं आहे की यूट्यूब चॅनल मी जे खोलल्यापासून माझ्या आयुष्यात जे काही बदल झालेले आहेत ना ते मला फक्त एक सांगायचे आहेत बरं का, कारण की कुठला बी अनुभव आपण जे आहे तर घेतल्याशिवाय हे नाही होत बरं का, आपल्याला पण माहिती होत नाही, आणि अनुभव आल्याशिवाय माणसाला काही गोष्टी हे समजत नाहीत, हे म्हणतात ते खरं आहे। तसंच माझ्या आयुष्यामध्ये पण झालेलं आहे बरं का, हे यूट्यूब चॅनल खोलल्यापासून। तर हळूहळू तर मी सांगणारच आहे की काय झालं काय नाही, तर त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। आवडलं तर लाईक करायला विसरू नका। आणि मला जे इथं खूप घाम येत आहे, मी आधी माझा चेहरा साफ करून घेते, कारण की ना खूपच गरम होत आहे। कालचा पाऊस आलेला होता, त्यामुळे आता आज पण आभाळ आलेला आहे, आज पण येतो की काय हे मला नाही माहिती आहे, पण मला तर वाटतं की झाला पावसाळा सुरू, कारण की गेल्या वर्षी पण पहा असंच झालं होतं। गेल्या वर्षी पण ना मे महिन्यामध्येच पाऊस चालू झाला होता 5 तारखेला, आणि आत्ता पण झालाच वाटतं चालू, मला तर असंच वाटतं, कारण की बाहेर खूप आभाळ आला आहे आणि घरात एवढी मोठी गरमी होत आहे, पाहिलं का माझा चेहरा पहा कसा झालेला आहे। तर असं तर 2 मिनटं मी आपला व्हिडिओ जे आहे ना तर थांबवत आहे, आणि गॅस पण बारीक करत। तर रिटर्न मी आपला व्हिडिओ जे आहे तर सुरुवात केलेला आहे। तर आता सांगते की यूट्यूब चॅनल खोलल्यापासून माझ्या आयुष्यातले झालेले बदल। सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते, कुठलं बी क्षेत्र जर का आपण करायला जायला तर सगळ्यात पहिलं ट्रोल केलं जातं, किंवा खूप जास्त जे आहे तर नाव बोटं ठेवले जातात। तर हे तर तुम्हाला पण माहिती आहे, कुठेही जा त्याच्याशिवाय काही पर्याय नाही। जे लोक नाव बोटं ठेवतात असं नाही बरं का की त्यांनी नाव बोटं ठेवले म्हणून आपण खचून जातो किंवा काही जर का असेल तर नाही, उलट आपल्याला आनंद मिळतो, किंवा काही गोष्टी ज्या असतात ज्या समजतात की असं असते किंवा काही। पण चला, जे होते ते चांगल्यासाठीच होते म्हणायचं आणि पुढं चालायचं, कारण की आपण प्रत्येकाला जे आहे ते तोंड देऊ शकत नाहीत बरं का। आपण आपल्या कामामध्ये व्यस्त राहिलेलं हे खूप महत्त्वाचं आहे। कसं नाही की कारण काही बी गोष्टी जर का झाल्या तर कोणाला सांगणार नाही, एकाला सांगायला गेलं तर 10 जण आपल्यालाच बोलत असतात। तर हे जसं मी यूट्यूब चॅनल खोललेलं आहे ना तसं तुम्हाला सांगते, इतकं म्हणजे असं लोकांना वाटते की हे चांगलं नाही आहे, पण मी माझं सांगते की हे यूट्यूब चॅनल खोलल्यापासून उलट माझ्या आयुष्यामध्ये जे तर खूप चांगला अनुभव आलेला आहे। मला एक कुठंतरी माझ्या स्वतःचं मत मांडायला मला जे आहे तर मला जे आहे तर खूप चांगलं वाटते बरं का। बाकीची दुनिया माझ्याबद्दल काय विचार करते किंवा काय ह्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते बरं का, नावं ठेवायला जे आहे ना तर अख्खी दुनिया असते तुम्हाला सांगते। उदाहरणामध्ये मेन जवळचेच असतात, आपल्याच जवळचे असतात, बाहेरची लोक तरी उलट आपल्याला यूट्यूब चॅनल असू द्या किंवा काही पण असू दे सपोर्ट करतात उलट, पण घरचे आपण वरती जात असलो की नाही तर पाय धरून खिचतात, असं आहे। असं प्रत्येकाच्या घरामध्ये तेच आहे। पण एक गोष्ट सांगते, कोणी जर का आपल्या परिवारामध्ये काही जर का गोष्टी करत असेल तर त्याला प्लीज अडवू नका, कारण की काय होतं माहिती का, कधी काय होईल हे सांगता येत नाही, आणि ह्याच्यातलं टॅलेंट असतं दिमागातलं, कोणाला काय करायचं असतं, कोणाला काय करायचं असतं। तसंच मी जे आहे ते यूट्यूब चॅनल खोललेलं आहे, यामध्ये मला तरी वाटत नाही की मी काही वाईट करते, पण आजकालची बुद्धिमत्ता अशी झालेली आहे की मी आता नाव तर नाही घेणार आहे, पण हे सगळ्यांसाठी सांगते बरं का, मी असं नाही की असं तसं। आजकालचे जे चाललेलं आहे ना वातावरण किंवा माणसांच्या विचार करण्याची पद्धत, त्यासाठी मी सांगत आहे की प्रत्येक जे आहे ना तर खालीपणा किंवा आरेगडे हे असं करते ते तसं करते तर
नाव ठेवणारे पाहिजेत, पण एवढं बी नका नाव ठेवू की एखादं जर का काही करत असेल तर त्याच्यात त्याला पूर्णपणे हताश होऊन जाईल किंवा पुढं जायचं म्हणलं तर नको वाटेल. हे असं नाही. माझं तर तसंच झालं. बऱ्याच दिवस झालं चलत होतं, पण घेतलेल्या निर्णयावर आपण ठाम राहायचं. कोणी काही का म्हणे ना, मी तसंच केलेलं आहे. कोणी कितीही नावबोटं ठेवलं किंवा काही जरी ठेवलं तरी मला फरक पडत नाही. आणि खरंच मी तर मनापासून यूट्यूबचे धन्यवाद मानेन. का तर तुम्हाला सांगते की यूट्यूबमुळे जे आहे ना, तर मला या 4 दिवाळीच्या आतमध्ये बसून सध्या असं एकटेपणा फील होत नाही आहे. मला जेव्हा जेव्हा काय वाटते माझं कामावरलं की मी माझ्या कामामध्ये फोकस करायला लागते, व्हिडिओ काढायला लागते, हसून खेळून परत समोर येते, असं आहे. तर मला खूप चांगलं वाटतं की कुठंतरी माझ्यासाठी पण जागा आहे की जे यूट्यूबद्वारे मी तुमच्यापर्यंत पोहोचले आहे किंवा पोहोचत आहे, असं आहे. त्यामुळे जे आहे ना, तर हे फायदे जे आहेत ना मला झालेले आहेत यूट्यूबपासून. त्यामुळं खरंच कुठलं बी कार्य आपण करायला गेलो तर आधी तर नाव बोटच ठेवतात. आता मला सध्या आता अजून असं नाही की नावं ठेवत नाही. अजून नावं ठेवणारे भरपूर आहे की ही 24 तास यूट्यूबवर असते, काय करते, काय नाही, व्हिडिओ बनवते. काय रे पिल्या, हा राहू दे. पण मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही, कारण मला माहीत आहे ना मी कुठं वाईट करतच नाही आहे. तर माझं म्हणण्याचा अर्थ एकच आहे की आपल्यापासून जर का एखाद्याचं बी जर का भलं होत असेल तर ते आपल्यासाठी खूप चांगलं आहे, असं आहे. आणि आजकाल तुम्हाला सांगते नाव बोटं ठेवणारे पण लोक पाहिजेत, पण ह्या यूट्यूबपासून मला माझ्या स्वतःचं एक स्वतःची जी आपली बुद्धी असते किंवा काय असते ते त्याच्यातून एक मत मांडायला मिळते. किंवा मी किती बी खचलेले असले तर मला त्याच्यातून आनंद मिळतो. आणि घरात जी मी एकटी बसून होते तर त्यात आज जे आहे तर आपले बरेचसे जे आहेत तर सबस्क्रायबर आहेत तर त्यांच्यापर्यंत मी पोहोचले किंवा माझ्या कुठेतरी ओळख निर्माण झाली. हे खूप छान वाटतं मला. म्हणून मला यूट्यूब हे आवडतं. आणि बाकीच्यांनी मला कितीही नाव बोटं ठेवलं तरी मला काही फरक पडत नाही. हा मान्य मला आज न उद्या मी सक्सेस होईल किंवा नाही पण होईल, ते जे आहेत आपल्या नशिबाचा खेळ असतो. पण मी हे यूट्यूब जे आहे ते सोडणार नाही, कुणी किती बी नाव बोटं ठेवले तरी, असे.